नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरातील 30 लाख नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे आणि याला जबाबदार वायू प्रदूषण आहे PM 2.5 आणि PM 10 म्हणजे बारीक धुळीचे कण। याच्यामुळे या शहरातील नागरिकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। 20 वर्षांनी माणसांचं आयुष्य कमी होतं। ही गोष्ट राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने 200 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले। परंतु त्या 200 कोटी रुपयाचं पालिकेने कसा वाट लावलेली आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा आता कसा वाटोळ झालेलं आहे हे दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। आता आम्ही पिंपरी चौकामध्ये आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहोत आणि तुम्हाला हे मागे जो सांगाडा दिसतोय हा सांगाडा, याच्यात पाणी भरलेलं असते आणि वरून काहीतरी धूर सोडायचा असतो बरं का। या सांगाड्याची किंमत आहे 3.5 लाख रुपये आणि याचं बिल झालेलं आहे 1.5 कोटी रुपये। अशा प्रकारे शहरात 9 ठिकाणी एअर प्युरिफिकेशन यंत्रणा बसवलेली आहे। आपल्या खंडोबाच्या माळापाशी आहे, त्याच्यानंतर चिंचवड पोलीस स्टेशनच्या बाजूला जे पिंपरी पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूला आहे, इथं आहे, कसपडे चौकात आहे, नाशिक फाट्याला आहे। अशा ठिकाणी काही ठिकाणी त्या फॉग कॅनन बसवलेले आहेत, काही ठिकाणी डस्ट सेपरेशन केलेलं आहे। 200 कोटी रुपयांचा चुराडा केल्यानंतर सुद्धा आज या शहरातील हवा किती असते ते इथं लिहिलेलं आहे बघा, 400 ते 500 पार। म्हणजे आपण या शहरात जगलो तर 20 वर्ष कमी आपलं आयुष्य होणार आहे आणि जर या शहरात जगायचं असेल तर तुम्हाला हे धूळवर कंट्रोल केल्याशिवाय पर्याय नाही। 200 कोटी रुपये मातीत गेलेले आहेत, 3.5 लाख रुपयाचे 1.5 कोटी रुपये लावलेत। 200 कोटी रुपये गेल्यानंतर सुद्धा जर या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तर डेफिनेटली ज्यांनी हे करप्शन केले ते सर्व पालिकेचे अधिकारी अशाच प्रकारे आपल्याला जेलमध्ये घालावे लागतील। आणि त्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये 7 शिलेदार मैदानामध्ये उतरवलेले आहेत। प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 16, 24 अशा सर्व ठिकाणी आम्ही सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने पुस्तक या चिन्हावरती उमेदवार उतरवलेले आहेत। या 7ही शिलेदारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये घालवा। ज्यांनी या 30 लाख लोकांच्या आयुष्याशी खेळलेले आहे त्यांची तुलना हिटलरपेक्षा दुसऱ्या व्यक्तीशी करता येणार नाही। हिटलरनी फक्त जे मारायचे त्यांना चेंबरमध्ये घातलं, इथं या शहराचं अख्ख्या शहराचं चेंबर या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे 200 कोटी गेलेत आणि 30 लाख लोकांचा जीव जाणार आहे। अशा प्रकारचं ज्यांनी कृत्य केलेले त्या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या सर्वांना जेलमध्ये पाठवण्यासाठी आपण आमचे जे 7 शिलेदार आहेत प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 16, 24 मध्ये पुस्तक चिन्हावर उभे आहेत। तुम्ही मस्तक चालवा आणि पुस्तक निवडा। लक्षात घ्या, सनई छत्रपती शासन म्हणजे भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ। नगरसेवक बना, भ्रष्टाचार खाना। या शहराचं सिंगापूर करण्यासाठी भ्रष्टाचार शून्यावर आणावं लागेल आणि त्यासाठी हे 7 शिलेदार तुम्हाला पालिकेमध्ये निवडून द्यावे लागतील। चालवा मस्तक, निवडा पुस्तक। हे सगळे जे भ्रष्टाचारी आहेत ते जेलमध्ये घालण्यासाठी सनई छत्रपती शासन। छत्रपती शासन म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता, भ्रष्टाचाऱ्यांना कडक शासन, सनई छत्रपती शासन। धन्यवाद।